महाराष्ट्राला हादरवून सोडणारं एक अतिशय गाजलेलं प्रकरण आहे। धुळ्यामध्ये पाटबंधारे खात्यामध्ये एक कर्मचारी होता। माझ्या या बॅचमेटला एक चेक पाहताना मनामध्ये थोडा संशय आला की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे, म्हणून त्यांनी तो चेक राखून ठेवला। आधीच्या 20 वर्षापेक्षा जास्ती काळ अखंड चालू असलेला या पाटबंधारे खात्यातला प्रचंड भ्रष्टाचार बाहेर आला। तसा एक बोचरा आणि दुःखद अनुभव सुद्धा माझ्या मनावरनं पुसला नाही जात। जिल्ह्यातला एक नागरिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या वरिष्ठाला पत्र पाठवतोय की हा आपल्या बायकोकडनं धंदा करवून घेतो। हा दौऱ्यावर असतो तेव्हा याची बायको एसटी स्टँडवर उभं राहून गिराईक गोळा करते। वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्याचा खुलासा मागवला, त्यावर कॉल फॉर एक्सप्लेनेशन। त्या वर्षीच्या दिवाळीमध्ये रायगड जिल्ह्याच्या जांभूळपाडा या ठिकाणी अंबा नदीला प्रचंड आणि अचानक पूर आला। बाधित झालेल्या नागरिक की जे आपले आदिवासी बांधव त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निधी विषय थेट मंत्रिमंडळाकडे जाण्याच्या रकमेचा होता, पण अधिकार नसताना उपसचिवांनी तिजोरीतून निधी काढला। वित्त विभागाने दृष्टिकोन घेतला की एकतर त्याबद्दल त्यांना शो कॉज नोटीस। मुख्यमंत्री पवार साहेब होते, त्यांनी आपले मुख्यमंत्री पदाचे अधिकार वापरून सूचना दिली की तुम्ही या संबंधित उपसचिवावर कारवाई काय करताय, उलट त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे